मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर आज मेगा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। या दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही। हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान आज 5 तासांचा मेगा ब्लॉक सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। सीएसएमटी वाशी दरम्यान विशेष लोकलची सुविधा। महारेराची स्थापना घर घेणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी घर घेणाऱ्यांना तात्काळ ठेवू नका, 4 आठवड्यामध्ये सुनावणी सुरू करा, मुंबई उच्च न्यायालयाचे महारेराला आदेश। मुंबईतील व्यावसायिक आस्थापनांच्या इमारतींच्या तळघरामधील वाहनतळांचा गैरवापर होत असल्यास कारवाई होणार, मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा। चारकोपचा राजा आणि कांदिवलीमधील अनेक मंडळांच्या पीओपी गणेश मूर्तींचं 2 ऑगस्टला विसर्जन। नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करण्यावरील बंदी न्यायालयानं उठवली। माघी गणेशोत्सवातील मूर्ती न्यायालयाच्या बंदीमुळे 5 महिन्यांपासून मंडपातच। म्हाडाच्या जागेवरील पोलीस वसाहतींची दुरवस्था, म्हाडाकडून 27 पैकी 17 पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार, प्रस्ताव तयार। मुंबईमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर नव्या कॉलेजसाठी प्रस्ताव, दक्षिण मुंबईमध्ये 5 नवीन महाविद्यालय उघडण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव सादर। मुंबईमध्ये नालेसफाईमध्ये गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांना 13 कोटींचा दंड, एआयच्या मदतीनं पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई। मुंबईच्या लालबाग ब्रिजवर 4 चाकी वाहनाला भीषण आग, धावत्या कारनं पेट घेतल्यानं काही काळ ब्रिजवर गोंधळाचं वातावरण, आगीचं कारण अस्पष्ट। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुणे शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची हजेरी, पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। पुण्याच्या खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं 87% भरली, पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या डिंबे धरण 90% भरलं, धरणातून 2000 क्युसेकनं घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस, पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये नदीपात्रात 4000 क्युसेकनं विसर्ग। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं, अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परकीय भाषेचे धडे, पहिल्या टप्प्यामध्ये 100 शाळांमधील 100 शिक्षकांना जर्मन आणि फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार, जिल्हा परिषदेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर करार। पुणेकरांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी बोलावली पालिकेची बैठक, पुणे महापालिका जास्तीचं पाणी वापरत असल्याचा आरोप। हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार न्यायालयामध्ये दाद मागणार, 90,000 कोटींची राज्य सरकारकडे थकबाकी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय।